आवाज येतोय सर्वांना? आवाज येतोय का? ठीक आहे. आज आपण वाच्यप्रयोग हा जो एक टॉपिक आहे, एक महत्त्वाचा टॉपिक दोन्ही पेपरमध्ये येतो. तुम्हाला पेपर 1 मध्ये पण आणि पेपर 2 मध्ये पण वाच्यप्रयोग येतो. तर तो बघू आपण. आज सिलेबसमध्ये वाच्यप्रयोग पर्टिक्युलरली वेगळं टॉपिक करून नाही दिलेलं आहे, कारकमध्येच वाच्यप्रयोगला इन्क्लूड केलेलं आहे. तर वाच्यप्रयोग नेमका, आता वाच्यप्रयोग शिकण्याच्या आधी ना त्याच्यामध्ये काही टर्म्स आहेत, त्या टर्म्स माहिती असल्या पाहिजेत. जसं वाक्य. वाक्य म्हणजे काय? तर एक स्टेटमेंट की जे अनेक शब्दांचा असा समूह की जो एक विधान देतोय किंवा एक स्टेटमेंट सांगितलं जातं याच्यामध्ये. अ ग्रुप ऑफ वर्ड्स विच गिव्स अ स्टेटमेंट म्हणजे वाक्य. त्या ठिकाणी 2 किंवा 3 शब्द एकत्र आलेले आहेत आणि ते एक स्टेटमेंट तयार करतात, त्याला म्हणू आपण वाक्य. आता त्या वाक्यामध्ये ना काही घटक असतात, जसं क्रियापद. क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा जो क्रियावाचक शब्द असतो त्याला म्हणतात क्रियापद. किंवा ज्याच्यामध्ये वाक्याची जी क्रिया आहे ती ज्या शब्दाद्वारे दर्शवली जाते वाक्यामध्ये त्याला म्हणतात आपण, त्याला म्हटलं जातं क्रियापद. आता क्रियापद हा वाक्यातील अत्यंत महत्त्वाचा घटक असतो, कारण त्याच्याशिवाय वाक्य पूर्ण होत नाही. क्रियापदाशिवाय वाक्य पूर्ण होत नसतं, म्हणून क्रियापद एक महत्त्वाचा घटक. दुसरं कर्ता. कर्ता म्हणजे जी क्रियापदाने दाखवलेली क्रिया आहे ती क्रिया जो परफॉर्म करतोय त्याला म्हटलं जातं कर्ता. वाक्यातला असा शब्द जो क्रियापदाद्वारे दाखवलेली क्रिया परफॉर्म करतोय त्याला म्हणणार आपण कर्ता. दुसरं कर्म. नंतर कर्म, वाक्यातील क्रियापदाने दाखवलेली क्रिया ज्याच्यावरती केली जाते. कर्ता ज्याच्यावर क्रिया करतो किंवा ज्याच्यावर क्रियेचा परिणाम घडतो त्या म्हटलं जातं कर्ता. कर्म. कर्ता ज्याच्यावरती क्रिया करतो किंवा क्रियेचा परिणाम ज्याच्यावर घडतोय त्याला म्हटलं जातं कर्म. आता ह्या 3 टर्म्स बघितल्या तर नेमकं प्रयोग म्हणजे काय? तर कर्ता, कर्म आणि क्रियापद यांचा एक दुसऱ्यासोबत जो संबंध असतो, परस्परांशी यांचा असलेला संबंध, त्यालाच म्हटलं जातं प्रयोग. वाच्यप्रयोग. वाच्यप्रयोग म्हणजे वाक्यातील कर्ता, कर्म आणि क्रियापद यांचा एकमेकासोबत असलेला संबंध, म्हणजेच त्या ठिकाणी आपण त्याला प्रयोग. आता ह्या वाच्यप्रयोगचे एकूण 3 प्रकार पडतात: कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावी प्रयोग. आता हे जे 3 प्रकार केलेले आहेत हे त्याच्यामधील महत्त्वाचा घटक कोणता आहे किंवा क्रियापद त्याच्यामध्ये कशानुसार चालतं त्या आधारावरती त्याचे मुख्य 3 प्रकार केलेले आहेत वाच्यप्रयोगचे. पहिलं बघा, कर्तरी प्रयोग. आता कर्तरी प्रयोगमध्ये काय असतं, त्याला म्हटलं तर कर्ता प्रधान. आता कर्ता प्रधान म्हणजेच ह्या वाक्यामध्ये कर्त्याला महत्त्व आहे. जो कर्ता असलेला शब्द आहे त्याला ह्या वाक्यात महत्त्व प्राप्त होतं, म्हणून याला म्हटलं तर कर्तृप्रधान प्रयोग किंवा कर्तृवाच्य किंवा कर्तरी प्रयोग असं याला म्हटलं जातं. तर ह्या प्रकारच्या वाक्यामध्ये काय असतं, तर कर्ता जो असतो ना तो प्रथमा विभक्तीमध्ये येतो. कर्तरी प्रयोगात कर्ता प्रथमा विभक्तीत, कर्म जे असतं ते द्वितीया विभक्तीत आणि क्रियापद जे असतं ते कर्त्याच्या पुरुषवचनानुसार येतं. आता पुरुषवचनानुसार याचा अर्थ कसा घ्यायचा, आपण आधी पण बघितलंय. अस्मत् सर्वनाम जर का असेल, अस्मत् सर्वनामातला कर्ता असेल, जसं अहम हा कर्ता असेल, तर क्रियापद कोणत्या पुरुषामधून घ्यायचं, क्रियापदाला कोणत्या पुरुषाचे प्रत्यय लावायचे असतात. अहम जर का कर्ता असेल तर आपण क्रियापदाला कोणत्या उत्तम पुरुषचे प्रत्यय लावतो, बरोबर. युष्मत सर्वनामामध्ये त्वम कर्ता असेल तर क्रियापदाला कोणते प्रत्यय लागतात. त्वम, युवाम, युयम याच्यापैकी कर्ता असेल तर क्रियापदाला कोणते प्रत्यय लागतात. मध्यम पुरुषचे, बरोबर.
मध्यम पुरुषचे. आणि अस्मद आणि युष्मद हे सोडून इतर कोणताही ज्यावेळेस कर्ता असतो त्यावेळेस त्या ठिकाणी प्रथम पुरुषचे प्रत्यय लागतात. तर तोच नियमित आहे तिसरा, क्रियापद हे कर्त्याच्या पुरुषवचनानुसार, म्हणजेच कर्ता जर का अहम असेल तर क्रियापदामध्ये मी येणार, पठामी किंवा करोमी असं. जर का त्वम असेल तर क्रियापदामध्ये पठसी, करोसी अशा प्रकारे येतील. आणि क्रियापद अदर कोणतं असेल तर त्याच्यानुसार ती, तह आणि ती हे प्रत्यय त्या ठिकाणी लागतात. पुरुष आणि वचन ह्या दोन गोष्टी तिथे लक्षात घ्यायच्या. कर्तरी वाक्याचं क्रियापद तयार करताना कर्त्याचं पुरुष आणि वचन लक्षात घेतलं जातं, म्हणून याला म्हटलं जातं कर्तरी प्रयोग. आता जसं उदाहरण बघा इथे, रामः पाठम पठती हे उदाहरण दिलेले. आता याच्यामध्ये कर्ता कोणता आहे? रामः पाठम पठती. आता या ठिकाणी बघा, कर्ता प्रथमा विभक्तीमध्ये असलं पाहिजे, हा नियम आहे कर्तरी वाक्याचा. रामः कर्ता प्रथमा विभक्तीत, पाठम कर्ता ते जे कर्म आहे हे द्वितीया विभक्तीत, आणि पठती हे जे क्रियापद आहे हे रामः शब्दानुसार त्या ठिकाणी तयार झालं. पठती हे क्रियापद रामः शब्दानुसार घेतलं. रामः शब्द प्रथम पुरुषचा येईल आणि एक वचन असल्यामुळे त्या ठिकाणी पठती आलं. ठीक आहे, हा होता कर्तरी प्रयोग. आता कर्मणी प्रयोग मध्ये कर्म प्रधान असतं. कर्मणी प्रयोगात कर्म प्रधान असतो हा प्रयोग, म्हणजेच कर्माला महत्व असतं. तर याच्यामध्ये बदल काय असतात? कर्मणी प्रयोगात काय काय कंडिशन्स असतात? तर कर्मणी प्रयोगाची पहिली कंडिशन आहे की कर्ता हा तृतीया विभक्तीत असला पाहिजे. कर्ता तृतीया विभक्तीत, कर्म जे ते प्रथमा विभक्तीत असलं पाहिजे. आणि क्रियापद हे जे असतं ते कर्माच्या पुरुष वचनानुसार, कर्तरीमध्ये क्रियापद कर्त्याच्या पुरुष वचनानुसार होतं, कर्मणीमध्ये क्रियापद हे कर्माच्या पुरुष वचनानुसार असणार. आता कर्मणी प्रयोगाचं जेव्हा क्रियापद बनवलं जातं त्यावेळेस जसं सामान्य क्रियापद असतं तसं क्रियापद नसतं. त्या क्रियापदामध्ये बदल होतात. तर काय बदल होतात? तर आपण काल गण बघितले, तर प्रत्येक गणानुसार वेगवेगळे विकरण असतात क्रियापदाला. धातूला गणानुसार विकरण लागतात. जसं पहिला गण असेल तर पहिल्या गणासाठी विकरण कोणतं सांगितलं होतं काल? पहिल्या गणाचं विकरण काय येतं? अविकरण येतं. अविकरण येतं. दुसरा गण असेल तर दुसऱ्या गणाचं विकरण काय येतं? दुसरा नाही, चौथा गण असेल, चौथ्या गणाचं विकरण काय येणार? 1 4 6 10 बघितले तर आपण. चौथ्या गणाचं येईल य विकरण. सहाव्या गणाचं विकरण काय येणार? सहाव्याचं पण अच येतं. आणि 10व्या गणाचं विकरण काय येतं? अय. आता हे विकरण बघितले ते आपण, आणि ह्या विकरणानुसार क्रियापद तयार होतात. जसं नृत धातू तर नृत्यती हे क्रियापद तयार होईल. कथ धातू असेल तर कथयती, अय आला कथय मध्ये, तर तो 10व्या गणाचा धातू आहे. तर असे हे विकरण त्या ठिकाणी लागतात सामान्यतः. पण ज्यावेळेस कर्मणी वाक्याचं क्रियापद तयार केलं जातं ना त्यावेळेस हे विकरण लक्षात घेतले जात नाहीत. हे विकरण नाही लागत कर्मणी क्रियापद तयार करताना. तर मग काय लागतं? एकच विकरण लागतं. कोणत्याही गणाचा धातू असेल त्याला जे विकरण लागतं ते य विकरण लागतं, फक्त य. आणि आत्मनेपदाचे प्रत्यय लागतात पुरुष वचनानुसार कर्माचे. म्हणजेच काय? तर मूळ धातू प्लस य प्लस आत्मनेपदाचे प्रत्यय. म्हणजे जर का आपल्याला गम धातूचं कर्मणीमध्ये क्रियापद तयार करायचं असेल तर कसं होणार? गम प्लस य आणि समजा आत्मनेपदाचा प्रत्यय घेतला आपण ते, म्हणजेच रूप काय तयार होईल गम धातूचं? गम धातूचं काय रूप तयार होईल मग? हे जर एकत्र केलं सगळं तर गम्यते. गम्यते. तसंच पठचं झालं पठ्यते. आता हे गम्यते हे जे रूप आहे हे कर्मणी मधलं रूप आहे. कर्मणी वाक्यामध्ये असं रूप होतं. आणि जर का कर्तरी वाक्य असेल आणि तुम्हाला म्हटलं गम धातूचं प्रथम पुरुष
एकवचनचं रूप तयार करा वर्तमान काळाचं. काय येईल कर्तरी वाक्यात? गमचं सामान्यतः रूप काय येतं? गच्छति. गच्छति रूप येतं, गच्छति. आता हे गच्छति रूप जे हे कर्तरीचं रूप झालं आणि गम्यते हे जे रूप आलं हे कर्मणीचं रूप झालं. आता मूळ धातू जो येतो गमय आणि त्याचा गच्छ कसं होतं, तर गमला आदेश लागतो गच्छ आणि वर्तमान काळामध्ये कोणतेही रूप तयार होताना कर्तरी वाक्याचं गच्छति असं रूप तयार होईल. पण कर्मणी ज्यावेळेस वाक्य तयार करतो त्यावेळेस ना त्याला कोणता आदेश लागतो ना कोणतं विकरण लागतं. एकच विकरण लागेल य आणि आत्मनेपदाचे प्रत्यय लागतील. मूळ धातू त्याला य विकरण आणि आत्मनेपदाचे प्रत्यय हे त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं कर्मणी वाक्याचं क्रियापद तयार करताना. आणि ज्यावेळेस आत्मनेपदाचे प्रत्यय यूज करणार त्यावेळेस कोणता प्रत्यय घ्यायचा तर ते कर्माच्या पुरुष वचनानुसार त्या ठिकाणी ठरवायचं. ठीक आहे, इतकं कळालं कर्तरी आणि कर्मणीमध्ये. त्याचं वाक्य बघा खाली कर्मणी वाक्याचं. कर्मणीचं वाक्य दिलेलं आहे तिथे, रामेन पाठः पठ्यते. आता रामेन कोणती विभक्ती आलेली आहे? रामेन विभक्ती कोणती आहे? तृतीया. पाठः विभक्ती कोणती आहे? प्रथमा. पठ्यतेची पठ्यते हे पाठ अनुसार त्या ठिकाणी पठ्यते आलं. तर हा होता कर्मणी प्रयोग. आता तिसरा जो प्रयोग आहे ना तो आहे भावी प्रयोग. आता याच्यामध्ये काय असतं, आता कर्तरी आणि कर्मणीमध्ये आपण बघितलं कर्म येतं, कर्मणी प्रयोग मध्ये कर्म असेल तरच कर्मणी प्रयोग होतो. तर भावी प्रयोग जो असतो ना तर तो अकर्मक कर्तरी धातूंचा भावी प्रयोग होतो. अकर्मक कर्तरी म्हणजे काय, तर कर्तरीचे दोन प्रकार पडतात, सकर्मक कर्तरी आणि अकर्मक कर्तरी असे दोन प्रकार पडतात कर्तरी वाक्याचे, सकर्मक आणि अकर्मक. आता सकर्मक याच्यावरून काय लक्षात येईल, म्हणजेच काय असेल सकर्मक वाक्य किंवा सकर्मक धातू म्हणजे काय असेल बरं? सकर्मक म्हणजे काय असेल? सकर्मक म्हणजे त्याच्यात कर्म असेल का नसेल? सकर्मक धातू किंवा सकर्मक प्रयोग जर का म्हटलं आपण सकर्मक असेल, त्याच्यामध्ये कर्म असणार. आणि अकर्मक म्हणजे त्याच्यामध्ये कर्म नसणार. ज्याच्यामध्ये कर्म नसतं तो अकर्मक आणि ज्याच्यामध्ये कर्म असतं तो सकर्मक. आता भावे प्रयोग जो होतो ना तो अकर्मक कर्तरी धातूंचा किंवा अकर्मक कर्तरी वाक्यांचा भावे प्रयोग होत असतो. तर जेव्हा वाक्य जे त्याच्यामध्ये कर्म नसेल तर त्यावेळेस जर का त्याचं वाक्य बदला किंवा प्रयोगम विपरिणाम आहेत असं म्हटलं तर त्यावेळेस त्याचा प्रयोग हा भावी प्रयोग होईल. जसं रामः पाठम पठती, याच्यामध्ये कर्म आहे. कोणतंही कर्म वाक्य दिलेले बघा तिथे, रामः पाठम पठती, याच्यात कर्म आहे. पाठम हा कर्म आहे, हे कर्म आहे पाठम त्या ठिकाणी. पण तेच जर का म्हटलं रामः पठती एवढंच जर का घेतलं त्याच्यात कर्म आहे का? या वाक्यात कर्म आहे का? रामः पठती या वाक्यात कर्म आहे का? नाहीये, बरोबर. आता जर का तुम्हाला म्हटलं की रामः पठती याचा वाच्य प्रयोग बदला किंवा प्रयोग बदला तर त्यावेळेस जर तुम्ही बघणार कर्तरी वाक्य पठतीवरून, तर कर्तरी वाक्य असल्यावर पण त्याचा जर प्रयोग बदलायचा असेल तर कर्मणी करण्यासाठी कर्म असलं पाहिजे, पण तिथे कर्म नाहीये. मग याचा प्रयोग कोणता बदलला जाईल तर भावे प्रयोग होतो. ज्यावेळेस वाक्यामध्ये कर्तरी वाक्यामध्ये कर्म नसतं त्यावेळेस त्याचा प्रयोग बदलताना भावे प्रयोग होतो. अकर्मक कर्तरी शब्दाचा किंवा अकर्मक कर्तरी वाक्याचा प्रयोग बदलताना तो भावे प्रयोग होतो. आता भावे प्रयोगमध्ये बदल काय काय होतात, तर कर्ता जो असतो तो तृतीयामध्ये असतो. कर्ता तृतीयामध्ये, इथे कर्म नसतं
अकर्मक क्रियापदांचा भाव्यप्रयोग होतो म्हणून त्या ठिकाणी कर्म नसतं. आणि भाव्यप्रयोगचा एक महत्त्वाचा नियम लक्षात घ्या. क्रियापद जे येते कर्मणीप्रमाणेच होईल. मूळ धातूला य लावायचा, आत्मनेपदाचे प्रत्यय लावायचे, प्रोसेस तीच राहणार. पण जे क्रियापद असणार आहे ते नेहमी प्रथम पुरुष एकवचनामध्ये राहणार. नित्य प्रथम पुरुष ही एकवचनी, म्हणजे क्रियापदाच्या शेवटी नेहमी तेच असणार. जसं पठ्यते, गम्यते किंवा म्रियते, लज्जते, हे सगळे शेवटी फक्त ते लागणार. क्रियापदाच्या शेवटी नेहमी ते असणार, कारण की ते प्रथम पुरुष एकवचनाचा प्रत्यय आत्मनेपदाचा. ठीक आहे, हे कळालं. भाव्यप्रयोग कळाला. जसं तिथे वाक्य बघा, रामेन पठ्यते, त्याच्यामध्ये पठ्यते हे जे आलंय ते प्रथम पुरुष एकवचनामध्ये क्रियापद घेतलेले. ठीक आहे, हे 3 प्रयोग कळाले तुम्हाला, कर्तरी, कर्मणी आणि भावे. कर्तरी, कर्मणी आणि भावे ही 3 प्रयोग बघितले आपण वाच्य प्रयोगमध्ये. कर्तरीसाठी नियम काय आहेत? कर्ता कोणत्या विभक्तीत असला पाहिजे? कर्तरीमध्ये कर्ता कोणत्या विभक्तीत असणार? प्रथमा विभक्तीत. कर्म कोणत्या विभक्तीत असणार? द्वितीय विभक्तीत. आणि क्रियापद कशानुसार राहील कर्तरी वाक्यात? क्रियापद कशानुसार राहील? पुरुषवचनानुसार. कर्त्याच्या पुरुषवचनानुसार. कर्मणी वाक्यामध्ये कर्ता कोणत्या विभक्तीत राहील? कर्मणी वाक्यात कर्ता कोणत्या विभक्तीत असणार? तृतीयामध्ये. कर्म कोणत्या विभक्तीत राहील? प्रथमामध्ये. आणि क्रियापद कशानुसार राहणार? क्रियापद कशानुसार राहणार? कर्माच्या प्रथम पुरुष कर्माच्या पुरुषवचनानुसार. आता कर्मणी प्रयोग कोणत्या वाक्याचा होतो? सकर्मक कर्तरीचा का अकर्मक कर्तरीचा? सकर्मक कर्तरीचा कर्मणी प्रयोग होतो. भावे प्रयोग कोणत्या वाक्याचा होतो? अकर्मक कर्तरीचा. सकर्मक अकर्मक मध्ये भेद काय आहे? सकर्मक आणि अकर्मकचा फरक काय? सकर्मक कर्तरीमध्ये काय असतं? कर्म असतं. कर्म प्रेझेंट असतं. आणि अकर्मक कर्तरीमध्ये कर्म नसतं. तर भावे प्रयोग मध्ये नियम काय आहेत? कर्ता कोणत्या विभक्तीत राहील? तृतीय विभक्तीत. त्या ठिकाणी कर्म नसल्यामुळे अकर्मक क्रियापदांचाच भावे होतो, म्हणून त्या ठिकाणी कर्म नसणार. आणि क्रियापद कशानुसार राहील? नित्य प्रथम पुरुष एकवचनी राहणार. ठीक आहे, हे नियम कळाले कर्तरी, कर्मणी आणि भावेचे. हे नियम बेसिक आहेत. हे नियम तुम्हाला माहितीच असले पाहिजे कर्तरी कर्मणीसाठी. याच्याशिवाय तुम्हाला कर्तरी कर्मणी जमणार नाही. त्यामुळे हे कायम लक्षात ठेवायचे हे नियम. कर्तरीमध्ये कर्ता प्रथमा विभक्तीत, कर्म द्वितीय विभक्तीत, क्रियापद कर्त्याच्या पुरुषवचनानुसार. कर्मणीमध्ये कर्ता तृतीय विभक्तीत, कर्म प्रथमा विभक्तीत आणि क्रियापद हे कर्माच्या पुरुषवचनानुसार. ठीक आहे. आता पुढे बघा, ज्यावेळेस आपण संस्कृतमध्ये वाक्यरचना करतो ना, त्यावेळेस शब्दांचा तुम्ही कोणता क्रम लावतात तो महत्त्वाचा नसतो, तो शब्दाची विभक्ती रूप महत्त्वाची असतात. जसं आपण मराठीमध्ये जर का वाक्य बनवलं तर राम गावाला जातो, असंच वाक्याचे क्रम असला पाहिजे, किंवा त्याच्याशिवाय वाक्य हे अशुद्ध मानलं जातं तो क्रम जर का बदलला तर. पण संस्कृतमध्ये तसं नसतं. तुम्ही रामः ग्रामं गच्छति असं वाक्य लिहिलं ते पण बरोबर आहे, रामः गच्छति ग्रामम असं लिहिलं ते पण बरोबर आहे, किंवा ग्रामः गच्छति रामः असं लिहिलं तरी पण बरोबर आहे. त्याच्यामध्ये शब्दांचा जो क्रम आहे वाक्यरचनेमध्ये तो महत्त्वाचा नसतो. तुम्ही विभक्ती रूप कोणती यूज करतायत ते त्या ठिकाणी महत्त्वाचं असतं, कारण विभक्तीवरून त्या वाक्याचा अर्थ ठरतो.
वाक्यातील पहिला शब्द हा कर्ता असलाच पाहिजे असं कंपल्सरी नसतं संस्कृतमध्ये. पण कर्ता हा नित्य प्रथमा विभक्तीमध्ये असतो आणि तो वाक्यात कुठं पण आला तरी तो कर्ताच असतो. हा नियम आहे. प्रथमा विभक्तीमध्ये कर्ता हा नेहमी प्रथमा विभक्तीत असतो. कर्तरी वाक्य. आता कर्ता आणि कर्म यांचं पुरुष ओळखता येणं तुम्हाला आवश्यक आहे. कर्तरी कर्मणी करताना तुम्हाला कर्ता आणि कर्म यांचा पुरुष ओळखता आला पाहिजे. पुरुष ओळखण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं. पुरुष कशावरून ओळखलं जाईल? उत्तम पुरुषसाठी सर्वनाम कोणतं आहे? कोणतं सर्वनाम सांगितलं होतं? उत्तम पुरुष अहम. अस्मत् सर्वनाम. अहम आवाम वयम. मध्यम पुरुषसाठी कोणतं सर्वनाम आहे? युष्मद. युष्मत् सर्वनाम. त्वम युवाम युयम. आणि इतर जे पण सर्वनाम आहेत किंवा इतर जे पण शब्द असतात ते प्रथम पुरुष सूचित करतात. पुरुष ओळखता येणं आवश्यक आहे. अहम आवाम वयम ही अस्मत् सर्वनामाची रूपं उत्तम पुरुषी सर्वनामाची रूप आहेत आणि हे नेहमी उत्तम पुरुष सूचित करतात. स्वतःबद्दल हे शब्द वापरले जातात. मी किंवा माझे हे सांगण्यासाठी हे उत्तम पुरुषचे प्रत्यय येतात. त्वम, युवाम आणि युयम हे जे आहेत हे युष्मत् सर्वनामाची रूपं आहेत आणि मध्यम पुरुषी सर्वनामाची रूपं असून हे नित्य मध्यम पुरुष सूचित करतात. ज्याच्याशी बोलायचं आहे त्याला उद्देशून हे शब्द वापरले जातात. तू, तुझे किंवा तुमचे ह्या अर्थाने युष्मत् सर्वनामाची रूपं वापरतात. आणि सर्वसामान्य जे पण सर्वनाम आहेत किंवा शब्द आहेत त्यांच्यासाठी हे नेहमी प्रथम पुरुष सूचित करतं. जसं तत् सर्वनाम असेल सह, तौ, ते प्रथम पुरुष सूचित करतं. एतद असेल एषः, एतौ, एताः ते पण प्रथम पुरुषचेच प्रत्यय सूचित करतं. किंवा राम शब्द असेल प्रथम पुरुष, कवी शब्द असेल प्रथम पुरुष, जो पण शब्द किंवा जे पण सर्वनाम आहेत वरचे दोन सोडून सगळे प्रथम पुरुष सूचित करतात. आता वाक्यातील जो प्रथमा विभक्तीतला शब्द असेल त्याच्या पुरुषवचनानुसार क्रियापदाचं पुरुषवचन हे वापरलं जातं कर्तरी वाक्यात. आता इथे कर्मणी वाक्य कसं बनवायचं ते बघितलं होतं आपण. मूळ धातू त्याला य लावायचा आणि पुरुषनिहाय आत्मनेपदाचा प्रत्यय लावायचा. जसं पठ धातू आहे त्याला य लावला आणि ते हा आत्मनेपदाचा प्रत्यय लावला, रूप तयार झालं पठ्यते. तर कर्मणी क्रियापदामध्ये धातू जे असतात ते आत्मनेपदी किंवा परस्मैपदी कोणत्याही पदाचा धातू असला त्याला प्रत्यय हे आत्मनेपदाचेच लागणार. हा नियम लक्षात घ्या. कर्मणी क्रियापद तयार करताना धातू आत्मनेपदाचा असू द्या किंवा परस्मैपदाचा असू द्या, प्रत्यय आत्मनेपदाचेच लागतील. जसं पठ धातू आहे. पठ धातू आहे. पठ धातूचं सामान्य रूप होतं पठती. म्हणजेच हा धातू मुख्यतः परस्मैपदाचा आहे. पण ज्यावेळेस त्याला कर्मणीमध्ये घेऊन जातो आपण त्यावेळेस तो पठ्यते ही कर्मणी आत्मनेपदाचा प्रत्यय त्याला लागतो, पठ्यते. तसंच गमधातू आहे. गमधातूचं रूप काय होतं? गच्छती. आता हे जे रूप हे वर्तमान काळाचं रूप झालं. पण ज्यावेळेस त्याला कर्मणी क्रियापद तयार करणार तर त्याचं रूप होणार गम्यते. गम्यते. इथे आत्मनेपदाचा प्रत्यय लागला. धातू परस्मै पदाचा आहे पण कर्मणी क्रियापद तयार होत असल्यामुळे तिथे परस्मै पदाचा धातू असून सुद्धा आत्मनेपदाचा प्रत्यय लागला. तर कर्मणी क्रियापदाचा हा नियम लक्षात घ्या. कर्मणी क्रियापद तयार करताना धातू कोणत्याही पदाचा असला तरी प्रत्यय हे आत्मनेपदाचेच लागतात. आणि भावी प्रयोगाचा हा नियम कर्ता बहुवचनी जरी असला क्रियापद नित्य प्रथम पुरुष एकवचनात असणार. हा नियम लक्षात घ्या. जसं आता लट लकार मध्ये बघितलं आपण, हे गम्यते, गच्छतीचं गम्यते होणं किंवा पठतीचं पठ्यते होणं हे लट लकार झालं. त्याचप्रमाणे लंगलकार, लोटलकार आणि लिंगलकार यामध्ये सुद्धा कर्मणी क्रियापदाचे प्रत्यय लागताना त्या काळामध्ये किंवा त्या लकारामध्ये जे पण आत्मनेपदाचे प्रत्यय ते त्या ठिकाणी लागतात. आता इथे काही धातू दिलेले आहेत ज्याचे कर्मणी क्रियापद तयार होतात. जसं गम धातू आहे त्याचं कर्मणी क्रियापद तयार होतं गम्यते. दृश्य धातू आहे त्याचं कर्मणी क्रियापद तयार होतं दृश्यते. ग्रह धातू आहे त्याचं कर्मणी क्रियापद तयार होतं गृह्यते. क्रू धातू आहे त्याचं क्रियापद तयार होतं क्रियते. पा धातू पियते. आता हे जे आहे ते प्रथम पुरुष एकवचनाचे रूप आहेत. जे पण पुरुष वचन असेल त्याच्यानुसार त्याची रूपं बघायची. ठीक आहे. आता इथे बघा काही उदाहरणं दिलेली आहेत. आता बालकः पुस्तकं पठति हे वाक्य आहे.
आता याच्यामध्ये कर्ता कोणता आहे, कर्म कोणते आहे ते सांगा मला. बालकः पुस्तकं पठति, याच्यात कर्ता कोण आहे? बालकः कर्ता आहे. आता तुम्हाला कर्ता कोणता आहे, कर्म कोणतं आहे हे ओळखण्यासाठी कर्ता कोणत्या विभक्तीत आहे ते बघायचं. बालकः प्रथमा विभक्तीत म्हणजे तो कर्ता आहे, पुस्तकम द्वितीय विभक्तीत म्हणजे ते कर्म आहे. तर ह्या ठिकाणी पुस्तकम हे कर्म आहे, बालकः हा कर्ता आहे. आता ज्यावेळेस त्याचं कर्तरी टू कर्मने करायचंय, कर्तरी टू कर्मने करताना काय नियम लक्षात घ्यायचा. कर्तरीमध्ये कर्ता कोणत्या विभक्तीत येतो? कर्तरीचा कर्ता कोणत्या विभक्तीत येणार? प्रथमा. कर्मणीमध्ये त्याचं रूपांतर करताना प्रथमामधून कोणत्या विभक्तीमध्ये रूपांतर करणार? तृतीयामध्ये. कर्म कर्तरीमध्ये कोणत्या विभक्तीत राहील? द्वितीयामध्ये राहील. त्याचं रूपांतर कर्मणीमध्ये कोणत्या विभक्तीत होईल? प्रथमामध्ये. आणि क्रियापद इथे कर्त्यानुसार असणारे कर्मणीमध्ये कशानुसार राहील? क्रियापद कर्तरीमध्ये कर्त्यानुसार राहील, कर्मणीमध्ये कशानुसार राहील? कर्मणी वाक्यातलं क्रियापद कर्मानुसार असणार. ठीक आहे, कर्मानुसार. आता हे नियम बघून इथे बघा, इथे चेंजेस कसे झालेत. आता बालकः शब्द प्रथमा विभक्तीत होता, त्याचं कर्मणी रूप करताना तो शब्द तृतीय विभक्तीत केला. बालकःची तृतीया झाली बालकेन. पुस्तकम शब्द हा नपुसकलिंगी आहे, वनम वने वनानी प्रमाणे चालतो. म्हणजेच द्वितीयामध्ये पण पुस्तकमच होईल, प्रथमामध्ये पण पुस्तकमच होईल. म्हणून तिथे प्रथमामध्ये ॲज इट इज राहिलं पुस्तकम, रूप सारखे म्हणून पुस्तकमच राहिलं. क्रियापद तयार होताना तिथे पठ धातूचं पठ्यते झालं. पठती मूळ धातू पठ आहे, त्याला य विकरण लावलं आणि आत्मनेपदाचा प्रत्यय लावला, पठ्यते. तसंच पुढे बघा, खग फलम खादते, खग फलम खादती. आता ह्या ठिकाणी कर्ता कर्म कोणतं आहे ते सांगा. खग फलम खादती याच्यामध्ये कर्ता कोण आहे? खग प्रथमा विभक्तीत आहे. त्याचं कर्मणी करताना बघा, खगेन तृतीया झाली, फलम हे नपुसकलिंगी म्हणून फलमच द्वितीया येते, फलमच प्रथमा येते, म्हणून तिकडे पण फलम आहे कर्मणीमध्ये पण. आणि खादती, खादतीचं झालं खाद्य ते, य लागला, खाद धातू त्याला य लागला, आत्मनेपदाचा प्रत्यय लागला ते, तर त्याच्यानुसार रूप झालं खाद्य ते. तसं पुढे बघा, अहम पुस्तकम पठामी. आता इथे चेंजेस बघा कसे झालेले आहेत. अहम पुस्तकम पठामी याच्यामध्ये कर्ता कोण आहे, कर्म कोण आहे? कर्ता अहम आहे आणि कर्म हे पुस्तकम आहे. आता कर्त्याच्या पुरुष वचनानुसार आपल्याला क्रियापद घ्यायचं असतं, म्हणून त्या ठिकाणी बघा, पठामी कोणत्या पुरुषचं आलेलं आहे? उत्तम पुरुष. वचन एक वचन आलं, बरोबर. कर्त्याच्या पुरुष वचनानुसार तिथे आपण क्रियापद घेतलं. अहम पुस्तकम पठामी, अहम मुळे ते ठिकाणी पठामी घेतलं. आता त्याचं ज्यावेळेस चेंजेस झाले त्यावेळेस बघा, अहमची तृतीया काय येते? अहम अस्मत् सर्व येते मया. पुस्तकम ॲज इट इज द्वितीयामध्ये पण पुस्तकमच होतं, प्रथमामध्ये पण पुस्तकमच होतं. पण आता इथे बघा, जे रूप तयार झालं पठ्यते, जे कर्तरी वाक्य होतं त्याच्यामध्ये होतं पठामी आणि कर्मणीमध्ये झालं पठ्यते. इथे पुरुष बदलला, पठामी कोणतं पुरुष होतं इथे? पठामीमध्ये पुरुष कोणतं होतं? उत्तम पुरुष. पठ्यतेमध्ये पुरुष कोणतं झालं? प्रथम पुरुष. हा चेंज कस काय झाला? काय लॉजिक असेल याच्या मागे? चेंज कस काय झाला हा?
पठामी प्रथम पुरुष होतं कर्तरीमध्ये आणि कर्मणी होताना ते पठामी उत्तम पुरुष होतं, कर्मणी होताना ते प्रथम पुरुष होऊन गेलं. कशामुळे? कर्मावरनं. कर्मानुसार कर्मावरून. हा बरोबर, कर्मामुळे. कर्म काय आहे तिथे? मया. मया कसं काय कर्म आहे? पुस्तकम. पुस्तकम कर्म आहे ना, मया तर करताय ना तिथे, तृतीया झालं ना त्याची. पुस्तकम कर्म आहे, पुस्तकम. त्याच्यामुळे पठ्यते हे कर्मानुसार तिथे प्रथम पुरुषचे रूप घेतले. तसं आता खाली बघा, रामः मोहनम पश्यति. रामः मोहनम पश्यति या वाक्यामध्ये रामः कर्ता आहे, मोहनम कर्म आहे. आता त्याचं ज्यावेळेस चेंजेस केले तर रामः शब्द प्रथमाचा तृतीया केला रामेन. मोहनम हा शब्द पुल्लिंगी शब्द आहे, त्याच्यामुळे त्याची प्रथमा होते देवप्रमाणे मोहनः, विसर्ग आला प्रथमामध्ये घेतला. आणि पश्यती, आता पश्यतीचा मूळ धातू येतो दृश्य, मूळ धातू पश्यतीचा दृश्य. आता ह्या दृश्य धातूला य प्रत्यय लागतो, य विकरण लागतं आणि आत्मनेपदाचा प्रत्यय लावला ते, म्हणून आलं दृश्यते. मूळ धातू त्याला य विकरण आणि आत्मनेपदाचा प्रत्यय, म्हणून पश्यतीचं झालं दृश्यते. ठीक आहे. तसंच बघा आता ते अहम लेखम लिखाम, इथे पण अहम करताय, लेखम कर्म आहे, लिखामी हे त्या ठिकाणी उत्तम पुरुषचं रूप घेतलं, कारण की अहम करता असल्यामुळे. त्याचं चेंजेस होताना मया लेखः लिख्यते. मया प्रथमाचं तृतीया केलं कर्तामध्ये, लेखम त्या ठिकाणी कर्तरीमध्ये द्वितीय विभक्तीत होता, कर्मणीमध्ये प्रथमामध्ये आलं लेख, आणि लिख्यते या ठिकाणी लेख अनुसार तिथे प्रथम पुरुषचे रूप लावलं आत्मनेपदाचं, लिख्यते. ठीक आहे. हे असे चेंजेस होतात तिथे. कळालं हे कर्तरी आणि कर्मणी चेंजेस कसे करायचे ते कळालं. कर्तरी टू कर्मणी करताना बदल काय करायचे ते कळालं. कळालं का? हे प्रयोगम विपरिणमयत, प्रयोग बदलायचा कसा. ठीक आहे. आता इथे खाली बघा काही एक्झाम्पल्स आहेत, ते चेंजेस करायचे आहेत. काही डाऊट आहे कोणाला याच्यात? सर एकदा ते परत सांगा ना, मोहनमचं मोहन कसं झालं? मोहनमचा मूळ शब्द आहे मोहन, देवप्रमाणे चालतो. तर कर्मणी कर्तरीमध्ये ते कर्म आहे मोहन, तर त्या ठिकाणी द्वितीय विभक्तीमध्ये त्याचं रूप आलं मोहनम. द्वितीय असल्यामुळे तिथे मोहनम आलं. आता ज्यावेळेस आपण कर्मणी वाक्यात जातो तर कर्मणी वाक्यात कर्म कोणत्या विभक्तीत राहतं? कर्मणी कर्माप्रमाणे. ते नाही, कर्मणी वाक्यातलं कर्म विभक्ती कोणती असते कर्माची? तृतीया. कर्मणी वाक्यात कर्मणी कर्तरीमध्ये द्वितीया राहते, कर्मणीमध्ये कोणती? प्रथमा. प्रथमा राहते. मग प्रथमा जर का विभक्ती आहे तर मोहन शब्द पुल्लिंगी असून देवप्रमाणे चालतो, तर प्रथमा काय होईल त्याची? मोहन. कळलं मोहन कसं आलं. आता इथे प्रयोगम विपरिणमयत, इथे बदलायचेत, प्रयोग बदलायचेत. अहम श्लोकम पठामी, तर याचं सांगा मला. अहमचं काय होईल? मया. मया. खादती ना, खाद्यते. अहम श्लोकम पठामी, मया होईल अहमचं. श्लोकमचं काय होईल? श्लोक. श्लोक. पठामीचं काय होईल? पठ्यते. बरोबर. मया श्लोकः पठ्यते. तर बघा, सीताफलम खादती, सीताफलम खादती काय होईल याचे चेंजेस? सीताचं काय होईल? सीताया फलम खादते. सीतया, सीताया नाही, सीतया. सीतया फलमचं
फलमचं काय येईल रूप? फलम फलम फलमच राहणार. आणि खादतीचं काय होईल? खाद्यते. खाद्यते. रामः ग्रामं गच्छति. रामः ग्रामं गच्छति काय येईल याचं? रामेण ग्रामः गच्छते. रामेन, रामचं झालं रामेन, रामेण ग्रामे ग्रामचं झालं ग्रामः. ग्रामः गच्छते. क्रियापद गच्छते. सांगा. क्रियापद काय येईल? गम्यते सॉरी गम्यते. गम्यते. रामेन ग्रामः गम्यते. नंतर सर गच्छति गच्छति गम्यते कसं? मूळ धातू काय गच्छतीचा? फर्स्ट वाला एग्जांपल रिपीट करा ना. कोणतं? फर्स्ट वालं अहम श्लोकम पठामी, तिथं पठ्य ते कसं येतंय? आता कर्मणी वाक्य आहे. श्लोकम अहम श्लोक मया श्लोक पठ्यते. आता इथे पठामी घेतलं कारण की कर्ता कोण हे कर्तरी वाक्यामध्ये कर्त्यानुसार आपण क्रियापद घेतो. आता इथे कर्ता कोण आहे अहम श्लोकम पठामी मध्ये? अहम कर्ता आहे. पुरुष कोणतं आहे त्याचं? अहम जर का कर्ता असेल उत्तम पुरुषचे रूप घेतो, बरोबर. म्हणजेच त्या ठिकाणी क्रियापदामध्ये आपल्याला उत्तम पुरुष घ्यायचं आहे कर्तरी वाक्यात. आता ज्यावेळेस आपण कर्मणी करतो तर कर्मणीचा नियम काय आहे? क्रियापद हे कर्माच्या पुरुष वचनानुसार. मया श्लोकः पठ्यते, इथे कर्म काय आहे? श्लोकः कर्म आहे. मग कर्माच्या पुरुष वचनानुसार कर्माचं याचं श्लोकचं पुरुष काय येणार? प्रथम पुरुष एकवचन. मग पठ्यते कोणतं आहे? पठ्यतेचं रूप काय आहे? प्रथम पुरुष एकवचन. कळलं? पठ्यते का बरं आलं ते कळलं? काय डाऊट आहे आणखीन कोणाला? मठपती. सर जर कर्मणी वाक्यामध्ये कर्म बहुवचन असेल तर क्रियापदचं काय सवय? बहुवचनच घ्यायचं ना. क्रियापद पठ्यतेचं पठ्यन्ते होईल. जर का तिथे श्लोकाः आलं तर पठ्यन्ते होईल. जे कर्माचं जे वचन असेल ना त्यानुसार त्या ठिकाणी क्रियापदाचं पण वचन घ्यायचं. इथे एक वचन होतं म्हणून एक वचन घेतलं. बहुवचन राहिलं असतं तर पठ्यन्ते आलं असतं. ठीक आहे. पुढे बघा, त्वम क्रीडसी. आता हे वाक्य कोणतं आहे? कर्तरी वाक्य आहे, ठीक आहे. कर्तरी वाक्यात कोणता प्रकार आहे हा? अकर्मक आहे. मग याचा प्रयोग कोणता होईल? भावे होईल. भावेनुसार चेंजेस काय होतील? त्वम करताय त्याचं काय होऊन जाईल? त्वया. आता क्रीडसी, इथे त्वममुळे क्रीडसी आलेलं होतं. भावे प्रयोगचा नियम काय? क्रियापद कसं असलं पाहिजे? एकवचन. नित्य प्रथम पुरुष एकवचनी. प्रथम पुरुष. मग आता इथे क्रियापद काय येईल? क्रीड्यते. 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 त्वया क्रीड्यते. नित्य प्रथम पुरुष एकवचन. त्वम पत्रम लिखसी. याच्यामध्ये बघा आता याचं काय येईल? त्वमचं काय होऊन जाईल? त्वया. पत्रमचं नपुंसकलिंगी शब्द आहे, पत्रमच. लिखसीचं काय होईल? लिख्यते. 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 कळालं हे? कर्तरी कर्मणी चेंजेस कसे करायचे ते कळालं? कर्तरी कर्मणी चेंजेस कळाले कसे होतात ते? आता मी आणखीन चेंजेस सांगतो तुम्हाला. याच्यामध्ये आणखीन कसं फिरवून विचारतील.
जर का हे जे पहिलं वाक्य आहे, अहम श्लोकम पठामी, याला जर का असं केलं, अहम श्लोकान पठामी, तुम्हाला असं वाक्य दिलं, अहम श्लोकान पठामी, तर मग आता याच्यामध्ये काय होईल? मया श्लोक पठा एकच शब्द बदलला फक्त. त्याचं कर्मणी काय होईल आता? अहम श्लोकान पठामीचं अहमचं मया होईल ते. मया श्लोक पठते. अहमचं होऊन जाईल मया. श्लोकान शब्द, वचन काय आहे श्लोकांचं? बहुवचन. बहुवचन. म्हणजेच मग त्याच्या प्रथमा ज्यावेळेस करणार तर बहुवचन करावं लागेल. प्रथमा बहुवचन काय होईल? श्लोकः. श्लोकाः. मग क्रियापदामध्ये काय बदल होईल? पठ्यन्ति. पठ्यन्ते. अंते. मया श्लोकाः पठ्यन्ते. ठीक आहे. सर 4th वन परत एकदा रिपीट करा. त्वं पत्रं लिखसि का? त्वं क्रीडसि. हा सर. आता त्वं क्रीडसि मध्ये ना अकर्मक कर्तरी वाक्य आहे. त्वं क्रीडसि. याच्यात कर्ता तर आहे, त्वं, कर्म नाहीये, फक्त डायरेक्ट क्रियापद आहे क्रीडसी. मग ज्यावेळेस अकर्मक कर्तरी वाक्य असतं तर त्याचा प्रयोग होताना भावे प्रयोग होतो. अकर्मक कर्तरी वाक्याचा भावे प्रयोगमध्ये करतात काय, तर कर्ता तृतीय विभक्तीत घ्यायचा, म्हणून त्वमचा घेतला त्वया, आणि क्रीडसी हे त्या ठिकाणी क्रियापद आहे. भावे प्रयोगचा नियम आहे, क्रियापद हे नित्य प्रथम पुरुष एकवचनी राहणार, तर त्यानुसार क्रीडसी आलं क्रीड्यते. कळलं? हो सर. आता इथं जर का असं असलं असतं, आणखीन एक वाक्य बघा भावेचं, बालकाः हसन्ति, हे वाक्य आहे समजून घ्या. बालकाः हसन्ति. याचं भावी प्रयोग काय होईल? भावी प्रयोग काय होईल याचा? बालकी हसनते. चुकलं इथंच. बालकही बरोबर केलं, क्रियापद चुकवलं. क्रियापदचा नियम काय आहे भावी प्रयोगचा? ते प्रथमा एकवचन. नित्य प्रथम पुरुष एकवचनी. मग नित्य प्रथम पुरुष एकवचनी तर काय येईल त्याचं? हसति. क्रियापद कर्मणीनुसारच करायचं आहे ना. हस धातू, त्याला य विकरण लावायचं, आत्मनेपदाचा प्रत्यय लावायचा. हस्यते. 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 कळलं? कर्ता बहुवचनी असला काय, एकवचनी असला काय, आणि द्विवचनी असला काय, भावी प्रयोगमध्ये त्याचा फरक पडत नाही क्रियापदावर. क्रियापद प्रथम पुरुष एकवचनीच राहणार. कळलं? हे होतं कर्तरी कर्मणी. कर्तरी कर्मणीचे नियम लक्षात ठेवणार. कर्तरीमध्ये कर्ता कोणत्या विभक्तीत राहतो? का सर? कर्तरीमध्ये प्रथमा. कर्ता कोणत्या विभक्तीत? प्रथमा. कर्मणीमध्ये सॉरी कर्तरीमध्ये कर्ता प्रथमा विभक्तीत. कर्म कोणत्या विभक्तीत? तृतीया. जमलिंग करू नका. एक लक्षात घ्या, तुम्हाला सिंपल आणखीन एक हे सांगतो. 1 to 1 आणि 3 1 1 हे लक्षात ठेवायचं.
कर्तरीसाठी लक्षात ठेवायचं 1 to 1. कर्तरी 1 to 1 आणि कर्मणी 3-1-1. आता हे कसं, कर्तरी हा कर्ता आहे, कोणत्या विभक्तीत राहील? कर्तरी प्रथम. कर्ता प्रथमा. हे कर्म आहे, कर्म कोणत्या विभक्तीत? द्वितीय. 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 आणि हा जो वन आहे नंतरचा क्रियापदासाठी आलेला, हा क्रियापदाचा वन म्हणजेच क्रियापद हे कर्त्यानुसार. आणि कर्मणीचं बघा, कर्मणीसाठी हे लक्षात ठेवायचा नंबर 3-1-1. 3-1-1 म्हणजे 3 म्हणजे काय? कर्ता कोणत्या विभक्तीत? तृतीया. तृतीयामध्ये. कर्म कोणत्या विभक्तीत? तृतीया. प्रथमा. प्रथमा. आणि हा जो वन आहे शेवटचा क्रियापदासाठी आलेला, तो काय दर्शवतो? क्रियापद. क्रियापद कशानुसार? कर्मणीतलं क्रियापद कशानुसार? कर्त्यानुसार. कर्मानुसार. ठीक आहे. आपण कर्मानुसार. कर्मानुसार प्रत्यय प्रकरण बघितलं होतं, त्याच्यात 2 प्रत्यय बघितले ज्याच्यात कर्तरी आणि कर्मणीचा वापर होतो, किंवा कर्तरी कर्मणीसाठी ते प्रत्यय वापरले जात होते. कोणते होते? प्रत्यय प्रकरणात 2 प्रत्यय असे होते. पहिलेच 2 प्रत्यय कोणते कोणते? वसावती. तो तवतू. त आणि तवतू. त प्रत्यय आणि तवतू प्रत्यय. त प्रत्ययमध्ये कोणता प्रयोग येत होता? कर्तरी. त प्रत्यय कर्मणी होता. कर्मणी होता त प्रत्यय, आणि तवतू प्रत्यय कर्तरीसाठी होता. आता याच्यामध्ये बघा, याचे वाक्य जे आहेत ते बघा, त आणि तवतूचे वाक्य बघा. आता इथे जर का आपण वाक्य घेतलं कर्तरीचं, रामः ग्रामं गतवान, असं वाक्य बनतं. तवतू प्रत्ययचं वाक्य रामः ग्रामं गतवान. इथे आपण प्रत्यय वापरला, क्रियापदाच्या जागी गतवान हा प्रत्यय वापरला. आता तुम्हाला क्रियापदावरून नसेल ओळखता येत कर्तरी का कर्मणी, तर त्याच्यावरून ओळखायचं. इथे कर्ता आणि कर्मवरून ओळखायचं. इथे कर्ता कोणत्या विभक्ती? इथे रामः ग्रामं गतवान या वाक्यात कर्ता राम है कोणत्या विभक्तीत? प्रथमामध्ये. ग्रामम कर्म आहे कोणत्या विभक्तीत? द्वितीया. द्वितीया. आणि आपण गतवान घेतलं रामनुसार, तवतू प्रत्यय लागलाय गतवान मध्ये. आता कर्मणीच्या गतवान रामानुसार घेतलं त्या ठिकाणी. आता या ठिकाणी कर्मणी वाक्य ज्यावेळेस करायचं, आता तुम्हाला असं पण विचारू शकतात तवतू प्रत्ययाचं कर्तरी दिलेलं राहील त्याचं कर्मणी करायला लावतील, तर चेंजेस काय काय होतील? रामचं काय होईल? रामेन. 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 ग्राममचं काय होईल? ग्रामः. ग्राम. रामेन. ग्राममचं होईल ग्रामः. आता इथे क्रियापदाच्या जागी त प्रत्यय लावायचा आहे. काय येईल? गम धातूचा गम धातूचा त प्रत्यय काय लागतो? गम प्लस त काय होतं रूप? गतः. 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 काही डाऊट आहे कोणाला? सर त्वम क्रीडसीचं अजून एकदा सांगा की. त्वम क्रीडसी मध्ये काय डाऊट येतोय ते सांग. काय नाही कळालं सर ते कशा बदलायचं कसं?
आता कर्तरीमध्ये हा बघ, कर्तरी त्वम क्रीडसी अकर्मक कर्तरी, त्याच्यामध्ये कर्म नाहीये, बरोबर. मग आता कर्म नसेल तर आपण त्याचा भावे प्रयोग करतो. तर भावे प्रयोग करताना नियम काय आहे? कर्ता तृतीया विभक्तीत घ्यायचा आणि क्रियापद नित्य प्रथम पुरुष एकवचनी घ्यायचं. त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्वमचं केलं त्वया आणि क्रीडसीचं केलं क्रीड्यते. आधी वाक्य बघायचं, सकर्मक कर्तरी का अकर्मक कर्तरी आहे, आणि त्याच्यानुसार मग त्याचं चेंजेस करायचे. ठीक आहे. झालं का क्लिअर? कळलं का? क्रीडसीचं क्रीड्यते का बरं आलं ते? तिथे कर्म नाहीये म्हणून त्या ठिकाणी भावे प्रयोग केलेला आहे. आता आणखीन एक वाक्य बघा. तवतूमध्ये जर का तुम्हाला वाक्य दिलं, आता मी कर्मणी वाक्य देतो, तुम्ही कर्तरी सांगा मला. मया पुस्तकम पठितम असं आलं. हे वाक्य दिलं समजून घ्या मी. मया पुस्तकम पठितम, त्याचं कर्मणी काय होईल? सॉरी, कर्मणीचे हे मया पुस्तकम पठितम, त्याचं कर्तरी काय होईल? मया पुस्तकम पठितम याचं सांगा मला. हे कर्तरी वाक्य आहे. याचं कर्मणी वाक्य मया पुस्तकम पठितम, कर्तरी काय होईल त्याचं? पठित होतं. पूर्ण वाक्य सांगा. मयाचं काय होईल? पठी. अहम पुस्तकम, नपुसकलिंगी म्हणून पुस्तकमच राहील. क्रियापद काय येईल इथे? पठितवान. पठितवान किंवा पठितवती दोघांपैकी काही एक येईल. पठितवान किंवा पठितवती, अहम आहे म्हणून. ठीक आहे, हे क्लिअर झालं कर्तरी कर्मणी. हा, काही डाऊट आहे ऋषिकेश? सर लास्ट इयरचा एक क्वेश्चन आहे. हा. नकुलेन अवलोक्यते. हम्म. मग नकुले. ते त्यात नकुलेन तर तृतीयामध्येच आहे ना. हा, मग तो भावी प्रयोग दिलेला आहे ना, त्याचं चेंजेस करायचंय. मग ते प्रथमामध्ये करायचं का? हो सर. हो, भावेचा कर्तरी करायचा आहे तिथे. नकुलेन अवलोक्यते, त्याचं भावे प्रयोग दिलेला आहे तुम्हाला, त्याला प्रयोग बदलायचा आणि कर्तरीमध्ये घ्यायचंय. मग सर काय येणार त्याचं वाक्य? नकुलेन, प्रथमा काय होईल नकुलेनची? नकुलह. नकुलह. आता अवलोक्यते, तिथे य जो लागलेला आहे तो य काढला समजून. अवलोक्यतेमध्ये अवलोक्यते हे जे तयार झालं, अवलोक मूळ धातू त्याचा अवलोक आहे, आणि त्याचे रूप होतात अवलोकती, अवलोकतः, अवलोकंती. मग काय येईल? अवलोकती येणार. नकुलह अवलोकती. नकुलह अवलोकती. ठीक आहे. ग्राम शब्द पुल्लिंगी आहे, नपुसकलिंगी नाही आहे. ग्राम, ग्रामो, ग्रामा हा प्रथम देवप्रमाणे चालेल. ठीक आहे. आणखी कोणाला काही डाऊट याच्यामध्ये कर्तरी कर्मणीमध्ये? तन्वी? सर ते पठितवानचं एकदा एक्सप्लेन करतात. हा, पठितवान कसं झालं? आपण त आणि तवतू प्रत्यय बघितलं होतं. त प्रत्यय हा कर्मणी कृदंत तयार करतो, तवतू हा कर्तरी कृदंत तयार करतो. तर ज्यावेळेस इथे पुस्तकम नपुसकलिंगी आहे म्हणून पठितम आपण नपुसकलिंगी घेतलं कर्मानुसार. पण इथं ज्यावेळेस कर्तरी वाक्य तयार केलं तर कर्तरीमध्ये वान लागलं, कारण की तवतू प्रत्यय लावल्यावरती पठ धातू तवतू प्रत्यय लावल्यावर रूप तयार होतात पठितवत, पठितवान आणि पठितवती. कर्म इथे अहम आहे. अहम कर्म कर्ता इथे अहम आहे,
तो अहम जो कर्ता आहे तो त्या ठिकाणी पुल्लिंगी दर्शवतो किंवा स्त्रीलिंगी दर्शवतो. त्या ठिकाणी फिक्स नसतं म्हणून पठितवान पण वापरू शकतात आणि पठितवती पण वापरू शकतात. इथे कर्मणी असल्यामुळे आपण पठितम घेतलं, इथे कर्तरी असल्यामुळे पठितवान घेतलं. जेव्हा जेव्हा तुम्हाला कर्मणी असेल तर प्रत्ययमध्ये त प्रत्यय लागतो कर्मणी वाक्यात आणि कर्तरी वाक्यासाठी तवतू प्रत्यय लागतो. ठीक आहे. ओके. तेच जर का इथे चेंज केलं असतं ना, मयाच्या जागी तया केलं असतं. तया पुस्तकम पठितम असं केलं असतं तर खाली काय चेंज झालं असतं? आता याच्यासाठी तुम्हाला तया हे रूप कशाचं आहे ते माहिती असलं पाहिजे. कशाचं रूप आहे तया? युष्मद. युष्मद. नाही. युष्मतचं तर त्वया येतं. तया नाही येत. तत्सर्वनामाचं रूप आहे. आता लिंग सांगा कोणतं आहे? पुल्लिंग आहे, स्त्रीलिंग आहे का नपुंसकलिंग आहे? स्त्रीलिंगी. स्त्रीलिंगी. तया ताभ्याम ताभी तृतीया. याचं पुल्लिंगी काय होईल? सॉरी, स्त्रीलिंगी आहे तया. त्याचं एकवचन काय होईल? प्रथमा एकवचन सा. आता इथे जर का कर्तरीमध्ये याचं सा झालं तर क्रियापद बदलणार. क्रियापद काय बदलेल इथे? क्रियापद मध्ये काय बदल झाला? पठितवती. पठितवती. ठीक आहे. कर्तरी कर्मणी करताना क्रियापदाला खूप महत्त्व असतं. तर क्रियापद ज्यावेळेस तुम्ही लावणार त्यावेळेस आधी कर्त्याचं किंवा कर्माचं पुरुष वचन व्यवस्थित बघायचं आणि मग क्रियापद यूज करायचं. खूपदा काय होऊन जातं, बहुवचनामध्ये असतो पण आपलं जे सेट ऑफ माइंड असतं ते असं असतं की त्या ठिकाणी एकवचनाचेच रूप आपण लावतो नेहमी. जसं पठ्यते आपण कायम लक्षात काय घेतलंय? गठ्ठ्यते, गम्यते असं. तर त्या ठिकाणी जर बहुवचन जरी असलं तरी पठ्यते असंच रूप लिहितो. तसं नाही करायचं. बहुवचन आहे एकवचन आहे ते बघायचं. बहुवचन असलं तर पठ्यन्ते, एकवचन असेल तर पठ्यते. ते बघून त्या ठिकाणी क्रियापद वापरायचं. कर्ता आणि कर्म यांचा बदल व्यवस्थित होऊन जातो. फक्त क्रियापदामध्ये खूपदा गडबड होते तर ते टाळायचं. ठीक आहे. कर्तरी आणि कर्मणीचे हे जे नियम आहेत, कर्ता प्रथमामध्ये, कर्म द्वितीयामध्ये, क्रियापद कर्त्याच्या पुरुषवचनानुसार, हे नियम लक्षात ठेवा तर कर्तरी कर्मणी तुम्हाला सोपं जाईल. आणि शब्द रूपपाठ असले तर तुम्हाला तृतीया टू प्रथमा करायला सोपं राहील, प्रथमा टू तृतीया करायला पण सोपं राहील. ठीक आहे. मी तुम्हाला आज काही ते वाक्य देतो, कर्तरी टू कर्मणी करायचे, ते सॉल्व करा. ओके. काही डाऊट कोणाला? प्रत्यय परत आता कसा, कोणत्या प्रत्ययामध्ये डाऊट आहे? क्रिश. प्रत्यय प्रकरणचे ना जे लेक्चर झाले ना त्याचं अपलोड केलेले आहेत रेकॉर्डेड. तर जो डाऊट असेल ना ते परत एकदा बघू शकता. ओके. सर हा बोला, कोणाला डाऊट आहे काही?